नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तोही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. श्रोते हो, या ओवीतून मराठी भाषेचे सामर्थ्य आणि सौंदर्य व्यक्त होते. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेच्या गोडव्याबद्दल आणि तिच्यातील सामर्थ्याबद्दल बोलताना अमृताचा संदर्भ दिला आहे, जो भाषेच्या श्रेष्ठत्वाला अधोरेखित करतो. आज अशाच मराठी सारस्वताच्या धारकऱ्यांमध्ये समाविष्ट असलेले, ज्यांचे 22 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि 4 ग्रंथ प्रकाशाधीन आहे, असे श्री डॉक्टर रवींद्रनाथ नारायण ठाकूर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. श्रोते हो, डॉक्टर रवींद्र ठाकूर हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक सुपरिचित नाव. त्यांनी जवळजवळ सर्वच वाङ्मय प्रकारांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा मूलभूत वाङ्मय प्रकारांबरोबरच साहित्य समीक्षेतही उल्लेखनीय लेखन त्यांनी केलं आहे. सर, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला असं विचारायचं आहे, आपण मूळचे जळगावचे, पण आता सध्या आपलं वास्तव्य कोल्हापूरला आहे. तर हा जळगाव ते कोल्हापूरचा प्रवास कसा झाला, एकंदरीत आपलं सर बालपण, शिक्षण याबद्दल आपण काय सांगाल? जरूर जरूर. मी एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा. बरं. जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यात ते शिक्षक होते. बरं. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा त्या काही पगारही अत्यंत कमी असतात. आम्ही 3 भाऊ 2 बहिणी असं कुटुंब. त्यामुळे झालं असं की प्राथमिक शिक्षणानंतर आणि मला पुढे शिकायचं असेल तर कॉलेजमध्ये जाणं गरजेचं होतं. बरं. परंतु कॉलेज शिक्षणाची सोय नव्हती आमच्या गावामध्ये, आणि त्यात वडिलांच्या बदलीच्या नोकऱ्या. त्या काळी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सतत बदल्या होत असत. अशा परिस्थितीमध्ये मी मॅट्रिक झालो. त्या काळी 11वी शिक्षणाला मॅट्रिक म्हणायचे. मॅट्रिक झाल्यानंतर मी कुठे शिकायला जायचं हा प्रश्न निर्माण झाला. अच्छा. अशा वेळी सोयगाव नावाचं गाव आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, अजिंठा परिसरामध्ये आहे ते, डोंगराळ भागामध्ये. तिथं शिक्षणाची सोय होती, 10 रुपयामध्ये राहण्याची सोय होती आणि जेवणाची सुद्धा सोय होती. त्या काळी 10 रुपयामध्ये जेवण आणि राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, फार मोठी गोष्ट होती. मी तिथे गेलो, तिथे शिकलो, 4 वर्ष शिकलो मी तिथे. तिथे काय फार चांगलं जेवण मिळत होतं अशातला भाग नाही. मक्याच्या भाकरी मिळायच्या, त्या आम्ही खाऊन जगलो, शिकलो. आणि मग पुढे BA झालो मी तशा परिस्थितीत. पुढे MA कसं करणार? जळगावला हॉस्टेलमध्ये राहून शिकणं शक्य नव्हतं, औरंगाबाद सुद्धा शिकणं शक्य नव्हतं हॉस्टेलमध्ये राहून, कारण हॉस्टेलचा खर्च प्राथमिक शिक्षक कुठून करणार? बरोबर. म्हणून मग मी पेपर टाकायचं काम स्वीकारलं आणि सकाळी 6 ते 12 मी पेपर टाकायचो. 12 नंतर मी विद्यापीठात जॉईन व्हायचो. आणि अशा रीतीने 2 वर्ष मी पेपर टाकत MAचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्या काळामध्ये मी जी सायकलिंग केली, प्रचंड सायकलिंग, दिवसभर सायकलिंगच. त्या काळी आजचा पेपर टाकणारा सुद्धा मोटरसायकलवर येतो. त्या काळी सायकलीचा पर्याय नव्हता. म्हणून मग सांगायचा मुद्दा असा की तेव्हा मी जी प्रचंड सायकलिंग केली त्याचे परिणाम मी आजही भोगतोय. पाय दुखतात सतत आजही. असा सगळं प्रकार आहे. पण एक मात्र आहे की मी MA मराठी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालो आणि मला माझ्या सगळ्या कष्टांचं फळ मिळालं. लगेच नोकरी मिळाली. अच्छा. MA झाल्या नोकरी मिळाली मला. औराद शहाजहानी जिल्हा लातूर, त्या ठिकाणी मी ज्युनियर कॉलेजमध्ये जॉईन झालो. तिथे म. शहाजिंदे नावाचे कवी होते. आणि नंतर हळूहळू मग मित्रपरिवार वाढत गेला. तिथे मी ज्युनियरमध्ये होतो. नंतर महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज उदगीर, त्या ठिकाणी सिनियर कॉलेजमध्ये जागा निघाल्या आणि मला तिथे संधी मिळाली. म्हणजे मी ज्युनियरमधून सिनियरमध्ये गेलो. त्यामुळे आनंद होणं साहजिकच होतं. माझा पहिला पगार 1100 रुपये होता सिनियरमध्ये जेव्हा मी गेलो. आणि दरम्यान माझं लग्न झालं, हळू बाळ झालं वगैरे. तर मी उदगीरमध्ये सुद्धा 4 वर्ष नोकरी केली.
दरम्यान मला पुण्याजवळ दौंड आहे हं. तिथं नोकरी स्वीकारावी लागली. याचं कारण उदगीरला मी फुल टाईम होतो तो पार्ट टाईम झालो. अच्छा. त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. नाहीतर जुने मी तिथं पार्ट टाईम राहिलोच असतो, पण ते फुल टाईम नोकरी मिळाली दौंडला हं. म्हणून मी दौंडला आलो. अच्छा. दौंड कॉलेजमध्ये मी 1-1.5 वर्ष काम केलं. दरम्यान मला हे कोल्हापूरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये संधी मिळाली हं. आणि मी कोल्हापूरला शिफ्ट झालो. अशा प्रकारे तुमचा कोल्हापूर पर्यंतचा हा प्रवास आहे. प्रवास आहे. आणि इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये मी 7 वर्ष काम केलं, 85 ते 92. आणि 92 मध्ये मग मी शिवाजी विद्यापीठामध्ये जॉईन झालो. बरं. मात्र त्यानंतर मी नोकरी बदलली नाही. 92 ते 2017 हं. इतकी वर्ष, जवळपास 25 वर्ष होतात. हं. तेवढे वर्ष मी कोल्हापुरात नोकरी केली, तिथेच राहिलो. तिथे माझं PhD पूर्ण झालं, लेखन माझं बरंचसं झालं. हं. हे कोल्हापूरमुळे घडलं, शिवाजी विद्यापीठामुळे घडलं. हं. असा तो एकूण प्रवास आहे. हं. सर, आज साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव बरंच मोठं आहे. विविध लेखन कार्य आपण केलेलं आहे. पण मला इथे जाणून घ्यायचं आहे की नेमकी लेखनाची सुरुवात आपली कशी आणि कुठे झाली? काय झालं, मी औरंगाबादला जेव्हा शिकत होतो हं. तेव्हा आम्हाला डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारखे शिक्षक लाभले. बरं. एकदा सहज बोलता बोलता गप्पा मारताना ते सर जरा विद्यार्थी प्रिय असे होते. माझे त्यांचे जाणं येणं असे. मी त्यांच्या टेबलावर जरीला पाहिली, हं. नेमाडे यांची जरीला. म्हटलं सर नेऊ का वाचायला? अच्छा. अरे घेऊन जा ना म्हणाले. आणले मी घरी खोलीवर माझ्या वाचायला, वाचून काढले आणि सरांना म्हटलं नेऊन द्यायचे. हं. मग नेऊन देताना म्हटलं सर मला ह्या कादंबरीवर लिहावं असं वाटतंय. अच्छा. लिहा ना म्हणाले. लिहिलं आणि सरांना दाखवलं. आता असं करा म्हणाले, मराठवाडा कार्यालयात जा. मराठवाडा दैनिक ते होतं तेव्हा, हं. आता ते बंद पडलंय. आणि तिथे महावीर जोंधळे असतील, त्यांना ते द्या. हं. ठीक आहे म्हटलं. मी आपलं सायकल चालवत आपलं महावीर जोंधळ्यांना जाऊन भेटलं. म्हटलं हे सरांनी दिलं. हां ठीक आहे म्हटलं, जाऊ. त्यांनी ठेवून घेतलं आणि रविवारच्या अंकात छापून टाकलं. मला माहीतच नाही. अच्छा. रविवारचा अंक पाहतो तर माझं परीक्षण. सगळे लोक माझं कौतुक करायला लागले. अरे वा, नेमाड्यांच्या कादंबरीवर लिहिलंय. हं. अरे वा, तू समीक्षक झालास? म्हटलं समीक्षक नाही, ते एक आवड म्हणून केलंय. झालं, माझं नाव झालं नेमाड. आणि गंमत अशी की त्या काळामध्ये नेमाडे तिथं औरंगाबादला विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्रोफेसर होते. अच्छा. तर सहज एकदा लायब्ररीमध्ये किंबहुने सर ते माझे ओळखीचे होते, त्यांना माझी ओळख करून दिली. अरे हाच तो ठाकूर म्हणले ज्याने जरीराव लिहिलं होतं. नेमाडे माझ्याच कडे आले, त्यांनी माझं शेकँड केलं. अरे वा, छान लिहिलंच म्हणाले, हं. लिहित जा. म्हणजे हे कसं सहज घडलं. हं. आणि अशा रीतीने मग मी अनेक पुस्तकांवर परीक्षणं लिहित राहिलो आणि ते मराठवाड्यामध्ये छापले जात होते. अच्छा. नंतर लक्षात आलं की परीक्षणं लिहिण्यामध्ये काही दम नाही. काय, आपण स्वतंत्र काही लेखन केलं पाहिजे. म्हणून मग मी कविता लिहू लागलो. अच्छा. सुचायला लागल्या, तसे लिहायला लागलो. कारण इतर त्या काळामध्ये कवितेला एक वातावरण होतं. बरोबर. फ म शहाजिंदे, फ मु शिंदे असे अनेक लोक मराठवाड्यामध्ये तेव्हा अगदी नावारूपाला येत होते. हं. हं. आणि मी कविता लिहिल्या. मग मी औरादला जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा फ म शहाजिंदे यांचा निधर्मी हा कविता संग्रह मी काढला. हं. त्याला नंतर राज्य पुरस्कारही मिळाला होता. मग त्या काळामध्ये शहाजिंदे म्हणाले, अरे तुझ्या कविता पण आपण छापूया ना. छापल्या. तर तो अनिकेत हा कविता संग्रह माझं पहिलं अपत्य ते 92 मध्ये त्या काळात प्रकाशित झालं होतं. आणि त्यालाही जरा नाव मिळालं होतं, कारण तेव्हा कवितेला एक चांगले दिवस होते. आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे पहिल्या पुस्तकाला अनुदान द्यायचं लेखकांचे, त्यातून ते घडलं. अनिकेत हा कविता संग्रह माझा आला. अच्छा. नंतर मग मी काय नोकऱ्या बदलत गेलो ना. मग काय झालं की माझ्या वाचनामध्ये महात्मा फुले यांचं साहित्य आलं. आणि त्यांचं साहित्य तर आलंच, पण त्यांच्यावर लिहिलं गेलेलं साहित्य पण आलं. आणि माझ्या लक्षात आलं की फुल्यांना व्यवस्थित ह्या लोकांनी न्याय दिलेला नाही. प्रचंड विषय आहे तो. त्यांचं आयुष्य म्हणजे फुल्यांचं, त्यांनी केलेलं स्त्री शिक्षणाचं कार्य असेल, दलित शिक्षणाचे कार्य असेल, विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न असेल, की एवढंच नाही, ते विधवांच्या ते बाल हत्या प्रतिबंधक गृह ते चालवलं. किती काम, म्हणजे त्याची यादी सुद्धा फार मोठी आहे. तर मला काय म्हणायचं आहे की त्यांच्यावरचं ते सत्यशोधक नाटक पण दरम्यान आलं होतं. असे बरंच साहित्य मी वाचलं, ऐकलं, पाहिलं सुद्धा. ते नाटकही मी पाहिलं. मग मी विचार केला की नाही, आपण काहीतरी व्यवस्थित अभ्यास करून लिहिलं पाहिजे. आणि मी अभ्यासाला लागलो. सुमारे 7 वर्ष मी मेहनत केली, कष्ट केले, नोंदी काढल्या, कादंबरी पूर्ण लिहून केली. माझं पहिला ड्राफ्ट त्या कादंबरीचा जो आहे तो आहे सुमारे 1100 पानांचा. म्हणजे फुलस्केप त्या काळामध्ये
असं लिखितच होतं. टायपिंग मला काही जमत नव्हतं. हं. असं लिखितच करायचं मी. आधी नोंदी घ्यायचो, लिहायचो. 1100 पानांचं केलं. म्हणजे ते 1100 पानं तुम्ही स्वतः लिहून स्वतः काढले? लिहिली, हां, स्वतःच लिहिली. कारण टायपिंग मला येत नव्हतं ना, हं. आणि ती सोय पण नव्हती सारखी. आज कॉम्प्युटरवर करता येतं, त्या काळात नव्हतं त्याची सोय. तर मग मी ते प्रकाशकाला दिलं, म्हणजे मेहतांना दिलं. हं. मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक प्रकाशक मेहता, अनिल कुमार मेहता. मग त्यांनी ते त्यांच्या संपादकाकडे दिलं. ते संपादकाने मला बोलवून घेतलं हं. पुण्याला. मग मी कोल्हापूरहून पुण्याला गेलो. ते म्हणले, ब्राह्मणांवर खूप टीका केली तुम्ही, ती जर कमी करणार असाल तर ही कादंबरी आम्ही छापतो. म्हटलं नका छापू, द्या इकडं, माझं असं लिखित परत करा. हं. ते म्हटले मी नाही देणार, तुम्ही ते मेहतांकडून घ्या, मी मेहतांना देणार, त्यांचं तुम्ही बघा. अच्छा. हां, कारण मी एडिटर आहे, बरोबर. मी कुठे प्रकाशक आहे. बरं, मग आलो मी कोल्हापूरला परत. मग मेहतांकडे गेलो. हं. त्यांना म्हटलं माझं हस्तलिखित द्या. काय झालं? अहो म्हटलं ते असं म्हणतात. अरे का, थांबा म्हटलं. मग त्यांनी ते हस्तलिखित मोहन वेल्हाळ हं. या नावाचे त्यांचे दुसरे एडिटर होते, बर. त्यांच्याकडे दिलं. मोहन वेल्हाळांनी ते वाचलं. तो माणूस फार चिकित्सक होता, जाणकार होता. हं. हं. त्याने सगळं वाचलं आणि काही नोंदी पण काढल्या आणि म्हणे ते लेखकाला पाठवा माझ्याकडे. बर. मला बोलून घेतलं पुण्याला. मी गेलो. ते म्हणले बघा ह्या मला जरा उणीवा दिसत आहेत, ते जरा त्यात चेक करा. कादंबरी चांगली आहे, हं. पण जरा बघा. दरम्यान मला पण काही सुचलेलं होतं, अच्छा. त्यामध्ये नोंदी काढून ठेवलेल्याच होत्या. परत कोल्हापूरला जाऊन ते पुन्हा पुनर्लेखन केलं. ते 1300 पानांचं झालं. अरे, म्हणजे 200 पानांची त्यात भर पडली. भर पडली अच्छा. आणि पुनर्लेखन करावं लागलं. बर. मग नेऊन दिलं त्यांना. काय हं. मी वेल्हाळांना. त्यांनी वाचलं. अरे या तुम्ही बरीच भर घातली म्हणले. हं. म्हटलं मग दरम्यान मला पण काही सुचलेलं होतं ना. काय ते म्हणले खरंच उत्तम झालेलं आहे. 7 वर्षांची माझी मेहनत फळाला आली. ती पुस्तक रूपाने आली. नंतर हं. तर प्रकाशन समारंभ कोल्हापूरला झाला. त्यावेळी नरके होते, हं. नागनाथ कोत्तापल्ले होते, नंतर मोहन वेल्हाळ होतेच, अनिल भाई पण होते. असं मोठा कार्यक्रम झाला तो तो कार्यक्रम सुमारे बघा 1999चा. बर. आज आहे आपण 2025 मध्ये आहे. बरोबर. 25 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. हं. सगळ्या वक्त्यांनी प्रचंड कौतुक केलं. हं. नरके आता आपल्याला माहिती आहे त्यांचा अभ्यास मोठा होता. ते म्हणले ह्या लेखकानं जी कादंबरी लिहिली आहे अशा प्रकारची कादंबरी पुन्हा 50 वर्षात लिहिली जाणार नाही. हं. एवढं हे उत्तम काम ह्या मला लेखकाने वाटते ही सर्वश्रेष्ठ पावती आहे हो, तुमच्यासाठी ही मिळालेली. अगदी बरोबर. कळलं. या लेखकानं पुस्तकाच्या शेवटी यादी पण दिलेली आहे संदर्भ ग्रंथांची. ती आहे जवळ 30-35 पुस्तकांची, पण त्याने 300 पुस्तकं हाताळलेले दिसतात. काय असं. सर, जसं आपण तुमची लेखन कार्याची सुरुवात कुठून झाली याबद्दल बोललो, हां. पण सर या लेखन कार्याला जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या समोर असे कोणी आदर्श होते का, किंवा गुरु होते का, किंवा तुमचे आवडते कवी किंवा लेखक, याबद्दल काय सांगते? कसं झालं, मी खूप वाचत असे. पहिली गोष्ट, मी शरदचंद्र वाचला, अच्छा. बंगालीतला अनुवादित स्वरूपामध्ये. मी डॉस्टोव्हेस्की वाचला, मी मॅक्झिम गॉर्की वाचला. काय नंतर असे अनेक लेखक, राजस्थानी असतील, बंगाली असतील, असे कितीतरी लेखक अनुवादित स्वरूपामध्ये मी वाचले. आणि कोणाचाही प्रभाव न स्वीकारता आपण आपली स्वतःची वाट चालायची असं ठरवलं. बर. त्यातून मग मी कथालेखनही करू लागलो होतो दरम्यान. कथा ते नंतर मग पद्मगंधा प्रकाशन पुणे बर. यांनी तो कथासंग्रह काढलेला आहे. पीळ आणि इतर कथा असं त्याचं नाव आहे. कथाही लिहित होतो. आणि विशेषतः मला प्रोत्साहन दिलं ते आनंद अंतरकर यांनी अच्छा. कथालेखनासाठी. कारण ते उदगीरला होतो आणि पुणे कुठं, मी आपल्या सहज पाठवली कथा आणि त्याने स्वीकारली. मला आश्चर्यच वाटलं की बा मी काय ओळखीचं नाही, काही नाही. मग त्यांना फार आवडलं. त्यांच्या नंतर प्रतिक्रिया पण आली. त्या काळी पत्रलेखनच होतं, फोन फारसे काही वापरले जात नव्हते. मग त्यामुळे काय झालं की मला आत्मविश्वास आला की आपण हे लिहू शकतो. फक्त पुण्या मुंबईच्या लोकांनीच लिहिलं पाहिजे असं काही नाही. बरोबर. मग मी ते असं जे विविध प्रकारचं वाचत असे, त्यातून मला प्रेरणा मिळत गेली. मी कुठल्याही एका लेखकाचा प्रभाव स्वीकारला नाही, जरी यादव सर माझे गुरु होते PhDचे. अच्छा.
मी त्यांचाच प्रभाव स्वीकारला नाही. कोत्तापल्ले सर माझे गुरु होते, पण त्यांचाही प्रभाव मी स्वीकारला नाही. मी कधीही कोणाच्याही प्रभावाखाली वावरलो नाही. हा सर, मला इथे हेच विचारायचं होतं की आपल्याला लेखनाची जी प्रेरणा मिळाली ती तुमच्या आयुष्यातील अनुभव आहे, समाजातील घडामोडी, की साहित्याचा प्रभाव तुमच्यावर होता? साहित्याचा प्रभाव मी स्वीकारलाच नाही. अच्छा. जीवन वाचत गेलो आणि ते साहित्यामध्ये आणलं. हा, प्रभावाखाली गेलं. कसं आहे, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही. हा, छोट्या रोपट्याची वाढ होत नाही. होत नाही. बरोबर. म्हणून मी माझा मार्ग मीच काढत गेलो आणि पुढे पुढे सरकत गेलो. कथा लेखन केलं, कादंबरी लेखन केलं. माझी पहिली कादंबरी आहे उद्या पुन्हा हाच खेळ. आता उद्या पुन्हा हाच खेळ काय भानगड काय, तर कसं आहे, जुन्या काळी की नाही खेड्यामध्ये टुरिंग टॉकीज यायच्या सिनेमाच्या. बर. तर ते की नाही सिनेमा संपताना तिथे त्या स्क्रीनवर एक अशी शब्द यायचे, उद्या पुन्हा हाच खेळ. हो. खेळ हाच पुन्हा उद्या, कसंही वाचता यायचं. तर ते माझ्या डोक्यात होतं सहज. तर आमच्या साहित्य क्षेत्रामध्ये जे चाललेलं आहे, मी साहित्य क्षेत्रामध्ये थोडं वावरत होतो ना, की साहित्य क्षेत्रातील हेवे दावे, राजकारण हे बघून मला ही कादंबरी सुचली. समजलं का? हा, तर की ज्यांचं वाङ्मयीन योगदान पुरेसं नाही, हा, त्यांचं ते मोठे साहित्य संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, ही गोष्ट मला खटकली. अच्छा. काय सर, आपल्याला कविता, कथा आणि कादंबरी या तिन्ही प्रकारात रस आहे. या तिन्ही प्रकारात लेखन करताना नेमकं कोणतं आव्हान आपल्याला जाणवतं? आव्हान हेच की त्या साहित्यकृतींनी काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. नवीन आहे तेच. आता साधी गोष्ट सांगतो ना, आता कर्णावर मी धर्मयुद्ध ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी पण मेहताने छापली. झालंय कसं, त्याच्या आधी मग मृत्युंजय होती, राधेय होती, अनेक कादंबऱ्या कर्णावर लिहिल्या गेलेल्या आहेत. महापुरुष, आनंद साधले, हे सगळे मी वाचल्या. नंतर माझ्या लक्षात आलं की कर्णाला याने न्याय दिलेला नाहीये. अच्छा. म्हणजे भावनिक केलं, ती कथा भावनिक केली, पण वास्तवावर आधारलेली नाही. कसं आहे, कर्ण हा कानीन पुत्र आहे. सूर्यपुत्र वगैरे ते काही खरं नाही. तो कुंतीचा कानीन पुत्र आहे. माझ्याकडे रेफरन्स असा एक मी वाचला की कुंतीच्या मोठ्या बहिणीला, तिचं नाव अश्वसेना होतं, तिला कानीन संतती होती. अच्छा. मग कुंतीचंच हे बाळ का टाकून द्यावं लागलं? कानीन संतती ही प्रथा होती ना. काय झालंय की ज्या समाजस्तरामध्ये कुंती वाढते आहे, काय आभीर, काय आर्य, स्वतःला श्रेष्ठ समजणारे आभीर जात, त्यात ती वाढलेली आहे. आणि म्हणून हे जे बाळ आहे त्या बाळाला स्वीकारलं जाणार नाही, आभीर लोक स्वीकारणार नाहीत, म्हणून ते बाळ टाकून द्यावं लागलेलं, असं ते घडलेलं आहे. तर ही त्या काळची जी सामाजिक वातावरण आहे ते मी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या काळच्या आदिवासी जमाती, भटक्या जमाती, स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आर्य जमाती, द्रविड जमाती, ह्या सगळ्या बघितल्यानंतर मग कर्णाचं जे दुःख आहे ते मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. सामाजिक वास्तवाकडे बघून. आपलं हे सूर्यपुत्र आहे, त्याला कवच कुंडल आहेत, असं काहीही मी मानत नाही. अच्छा. अशा पद्धतीची कादंबरी S.L. भैरप्पा यांची पर्व आहे बघा. त्या कादंबरीचा एक मला असं वाटतं की मला थोडासा परिणाम माझ्यावर झाला की अरे, त्यांनी वास्तवावर आधारलेली कादंबरी लिहिली आहे, त्या काळचं वास्तव शोधलेलं आहे, समाज वास्तव. कवच कुंडल वगैरे याला काही अर्थ नाही. अच्छा. ते नंतर चिकटवलेलं आहे. हा, समाज वास्तवामध्ये कर्णाला जे भोगावं लागलं, आणि ते अशा प्रकारे. आणखी दुसरी गोष्ट की कर्ण हे एक प्रतीक आहे. आजही अनेक कर्ण समाज वास्तवामध्ये असे दिसत आहेत की ते त्यांच्या जातीमुळे लाथाडले जात आहेत. अच्छा. हा, त्यांची उपेक्षा होते, गुणवत्ता आहे, पण ते कनिष्ठ जातीत जन्मलेले आहेत, म्हणून त्यांना पाहिजे तेवढा वाव मिळत नाही. असे कर्ण आजही समाजामध्ये आहेत. अच्छा. म्हणून ती कादंबरी मला लिहावीशी वाटली. अच्छा. ती पौराणिक कादंबरी नाही. अच्छा. त्यामध्ये वर शाप, उशाप असं काहीही नाही. अच्छा. त्या काळचा समाज वास्तव, धर्मयुद्ध या कादंबरीमध्ये मी मांडलेलं आहे. म्हणजे सर, मला आताच्या बोलण्यावरून असं जाणवत आहे की एखादा सब्जेक्ट म्हणजे एखादा विषय आपण घेतला, त्याच्यावर जर मला डिटेल लिहायचं आहे तर त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहित असणं फार आवश्यक आहे. प्रश्नच नाही. बघा ना, महात्मासाठी मी 7 वर्ष राबलो. बरोबर. तसंच मी कर्णावरची ही धर्मयुद्ध कादंबरी लिहिण्यासाठी
5 वर्ष राबलो, हं, नोंदी घेतल्या, हं. कच्चं लेखन केलं. आणि ह्या काळामध्ये मला दुधाचा भाव माहीत नव्हता, बरोबर आहे. म्हणजे ते तांदळाचा भाव. वाहूनच घ्यावं लागतं त्याला. हा, ते वाहून, ते माझ्या बायकोकडे मी सोपवून दिलं. तिने सगळं केलं. मी फक्त एवढंच काम केलं, रात्रंदिवस. रात्री 1:30-2 वाजता मला जाग यायची. अच्छा. डोक्यात काहीतरी विषय आलेला असायचं की अरे हे लिहायचं आहे, आणि मग मला वाटतं त्याची नोंद लगेच घेत असाल तुम्ही. कारण सकाळी विसरून जायचं ना. बरोबर बरोबर. हां. सकाळी विसरून जाय असं. मग मी तेव्हा लिहायला बसायचो. माझी मुलगी यायची मला उठवायला, काय बाप्पा तुम्ही काय केव्हाही रात्री उठून बसता लिहायला. सर, जसं बऱ्याचशा पुस्तकांचं आपण भाषांतर सुद्धा केलेलं आहे, तर हे भाषांतरकार म्हणून काम करताना मूळ साहित्याचा आत्मा जपण्यासाठी आपण कोणता निकष? काय झालं, मुळामध्ये मी फार अनुवाद केले नाहीत. बरं. ते निवडणुकीतील घोटाळा अच्छा. नावाचं एक छोटी पुस्तिका म्हणा, हं. ती मी अनुवादित केली. झालं काय, बरं. मी काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. हं, हं. तिथं नॅशनल बुक ट्रस्ट आहे. हं. तर त्या ठिकाणी मला एक मराठी भाषिक महिला भेटल्या, बरं. तुमच्यासारख्या, हं. ज्या महाराष्ट्रीयन होत्या. त्यांनी मला सुचवलं की त्यांनी रवा दिघ्यांची कादंबरी एक प्रकाशित करायचं ठरवलं होतं. त्यावेळी त्या म्हणाल्या की ते कादंबरीचा आपण करू विचार, मी जी कादंबरी लिहिलेलं ना. तर ते म्हणाले की तुम्ही आमचे हे छोटं एक पुस्तक आहे निवडणुकीतील घोटाळा, तो अनुवादित करून द्याल का. अच्छा. हां, तर ते काय फार मोठं नव्हतं, 25-1 पानांचं होतं. अच्छा. ते करून दिलं. तेवढाच अनुवाद केला मी. अच्छा. अनुवादाकडे मी काही फार लक्ष दिलं नाही. त्यांच्या आग्रहामुळे तो झाला. बरं. अच्छा. सुषमा सोनक, आता मला त्यांचं नाव आठवलं. तर त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडून, बरं. नॅशनल बुक ट्रस्ट. अच्छा. सर, मराठीसोबतच विद्यापीठाच्या विविध संस्थांवर पण आपण वेगवेगळं कार्य केलेलं आहे, तर यावर प्रकाश टाकताना काय? कसं आहे, विद्यापीठात काम करत असताना मग अभ्यास मंडळ असतं. हं. म्हणजे अभ्यासक्रम निवडणारी समिती असते. हं. त्यावर कामं केली आणि त्यावेळी त्या अभ्यासक्रम समित्यांमधून हं. जे साहित्य हं. समाज उपयोगी आहे, बरं. म्हणजे प्रबोधनात्मक आहे, बरोबर. जे जसं महात्मा फुल्यांवरची ही कादंबरी, मी स्वतः काही त्याची शिफारस कधी केली नाही, इतरांनी केल्या. हं. तर यावर आमचं जास्त भरस आहे हं. की जे साहित्य प्रबोधनात्मक आहे. नारायण सुर्यांचं काव्य हं. की जे प्रबोधनात्मक आहे, हं. दलित साहित्यामधलं नामदेव ढसाळ, हं. बाबुराव बागुल कादंबऱ्या, ह्या आम्ही जास्तीत जास्त प्रकाशात आणायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. इव्हन आम्ही कार्यशाळा पण घेतल्या, काव्यलेखन कार्यशाळा, अच्छा. की ज्यामध्ये मुलांना कविता कशी लिहावी हे कळतं. परवाच कादंबरी लेखन कार्यशाळा मी घेतली, अर्थात आता बऱ्याच वर्षांनी घेतली ती आत्ता, आणि ते ऑनलाईन झाली. तर असं आहे की जे साहित्य समाजोपयोगी आहे, प्रबोधनात्मक आहे, असं साहित्य विद्यार्थ्यांपुढे जावं, समाजापुढे जावं, ही आमची भूमिका कायम राहिलेली आहे. आणि मी ह्या पद्धतीनेच काम करत गेलेलो आहे. काय सर, आता बऱ्याच वर्षापासून आपण या साहित्य क्षेत्रात आहात, तर आपल्या सहवासात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या सहवासाविषयी किंवा त्यांचा एखादा अनुभव किंवा तुमच्या आपसात चर्चा पण रंगत असतील, तर याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल? कसं आहे, आता नागनाथ कोत्तापल्ले हे माझे गुरु. बरं. त्यांच्या अगदी माझे जवळचे संबंध असतात. तर झालं असं की मला हे माहीत नव्हतं, माझे वडील शिक्षक, पण कोत्तापल्ले सरांचे वडील सुद्धा शिक्षकच होते हे मला माहीत नव्हतं. अच्छा. पण ते मला म्हणजे त्या भावनेतून कदाचित ते मला सहकार्य करत असावेत असं मला अजूनही वाटतं. नंतर कळालं मला ते की सरांचे वडील शिक्षकच होते. आणि गंमत अशी की माझे वडील मला औरंगाबादला जेव्हा नोकरी लागली त्यावेळी औरंगाबादला आले होते आणि ते सरांना सहज भेटले. ते म्हणले, सर तुमच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलाचं बरंच प्रगती झाली, तो प्रोफेसर पण झाला वगैरे वगैरे. तेव्हा ते काय म्हणाले ते वाक्य मी कधी विसरणार नाही. ते म्हणाले, गुरुजी, रवींद्र सारख्या मुलाला मदत न करणं हा सामाजिक अपराध आहे. अरे वा, क्या बात आहे. असं कोत्तापल्ले सर माझ्या वडिलांना म्हणाले. मी तिथे नव्हतो, मी तर औरातलाच होतो ना. म्हणजे सर, मला वाटतं ह्या एका वक्तव्यावर म्हणजे तुमची गुणवत्ता आणि तुम्ही घेतलेला परिश्रम याची खरी पावती म्हणता येईल. इथे मला नंतर माझ्या वडिलांनी सांगितलं. अरे म्हणले, तुझे गुरु कोत्तापल्ले सरांच्याकडे मी गेलो होतो सर, त्यांचे आभार मानायला, कारण सरांच्या मार्गदर्शनानेच माझा प्रवास झाला ना. बरोबर. मग त्यांनी मला हे सांगितलं. मग मी सरांना विचारलं,
सर तुम्ही असं म्हटलं, मला फार बरं वाटलं. म्हटलं अरे बाबा म्हणले माझे वडील शिक्षकच होते. काय असं म्हणजे हा, ह्या मग प्रतिकूल, कारण मी पेपर टाकत शिकलो हे त्यांना माहित होतं ना. बरोबर. म्हणजे आधी घेतलेल्या कष्टांची त्यांना हां, जाणीव असे होती. फलित मिळाले त्याचं. अच्छा सर, आपल्या मार्गदर्शनाखाली बरेचसे विद्यार्थी PhD केलेलं पण आहे आणि करतात पण आहे. तर आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं अगदी. आहे आणि सांगतो त्याच्याबद्दल काय सांगता येईल? कसं आहे, माझ्या मार्गदर्शनाखाली हं, जवळपास 25 विद्यार्थी PhD झाले. अच्छा, माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास 25 विद्यार्थी MPhil झाले. क्या बात आहे. आणि मी गंमत म्हणजे असं MPhil PhD करून घेतलं असं नाही. आता माझ्यासोबत आलेले जे गावडे सर आहेत हा, ते माझे विद्यार्थीच आहेत. अच्छा, आणि त्या विद्यार्थ्यांना हं, नोकरीला लावण्यासाठी माझ्या परीने मी प्रयत्न केले आहेत. बरोबर. पण त्यांच्याकडून कधी चहा सुद्धा घेतला नाही. हं, त्याचं फळ असं आहे की माझा गौरव ग्रंथ त्यांनी काढला. हं, त्यांनी वर्गणी गोळा केली हा हा, आणि माझा गौरव ग्रंथ काढला. अरे म्हटलं कशाला करता एवढं? नाही सर, असं कसं, तुम्ही एवढं काम केलंय ते आपण गौरव, मी आणलंय तुम्हाला दाखवीन थोड्या वेळात. बरोबर. तर सांगायचा मुद्दा काय की निरपेक्ष भावनेनं हं, मी त्या विद्यार्थ्यांना, आज परिस्थिती तुम्ही पेपरला सुद्धा वाचलं असेल की काही विद्यापीठांमध्ये गाईड, रेफरी पैसे घेतात. बरोबर आहे. अशा घटना घडलेल्या आहेत. नाही, तर हे सगळं पाहता मला एक वाटतं की नाही, प्राध्यापकांनी अशा पद्धतीने वागणं हा सामाजिक अपराध आहे. हं, जसं सर म्हणाले काय, बरोबर आहे. की गरीब, अनेक विद्यार्थी गरीब असतात ना हा, परिस्थितीच्या मानानं. तर हे सगळं पाहता मी मुलांना गायडन्स केलं, त्यांच्याकडून कामं करवून घेतली आणि ठरवून अच्छा, चांगलं उत्तम असं साहित्य. आता बघा मामा वरेरकर यांच्याकडे, यांच्याविषयी बरंच लिहिलं गेलंय, बोललं गेलंय, पण PhD कोणीच केली नाही. अच्छा, म्हणून मी गावडे सरांकडून ते काम करून घेतलं. हं, अनेक विद्यार्थ्यांकडून मी स्त्रीवादी साहित्याविषयी काम करून घेतलं, अनुवादित साहित्याविषयी काम करून घेतलं, की जे कोणी करत नाही. तौलिक साहित्य हा विषय मी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा आणला, की त्यातून आणि PhD करून घेतली मुलांकडून. इंग्रजी साहित्य, मराठी साहित्य, हिंदी साहित्य, मराठी साहित्य, बंगाली साहित्य, मराठी साहित्य, अशा पद्धतीचे PhDचे विषय मी दिले, करून घेतले. कारण शरदचंद्रांसारखा श्रेष्ठ कादंबरीकार मराठी वाचकांना कळला पाहिजे. बरोबर. आपल्याला काय झालंय, आपले कोल्हापूरचे श्रेष्ठ कादंबरीकार, कोल्हापूरचे हे काही एवढंच जग आहे का? आहे की नाही, मोठं आहे जग. म्हणून इतर भाषांमधले मोठमोठे कादंबरीकार, हं, मग इकडे शरदचंद्र आहेत, तिकडे मॅक्झिम गॉर्की आहे की नाही, तर हे मोठमोठे लेखक मराठी वाचकांना समजले पाहिजेत, ही दृष्टी आम्ही ठेवली आणि अनुवादित साहित्यावर जास्त भर दिला. बरोबर आहे. आणि मला वाटतं सर, साहित्य हा विषयच असा आहे की तुम्ही त्याला बांधून ठेवू ठेवू शकत नाही. मोठं मी एकच वाक्य तुम्हाला सांगतो, हा, मी विद्यार्थ्यांना एकच सांगायचो, साहित्य हे इथून तिथून एकच आहे, फक्त ते निरनिराळ्या भाषांमधून लिहिलं जातं. बरोबर. मराठी साहित्य, बंगाली साहित्य, हिंदी साहित्य हे कबुतराचे खुराडे आहेत. अच्छा, त्याच्यात जाऊ नका, भाषा भेदाकडे जाऊ नका. साहित्य हे साहित्य आहे, फक्त ते निरनिराळ्या भाषांमधून लिहिलं जातं. माणूस हा माणूस आहे, फक्त देशकाल परिस्थितीप्रमाणे वेगळा दिसतो. अगदी बरोबर. सर, वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरूनही आपल्या कादंबरीचं वाचन झालेलं आहे, त्याबद्दल काय काय झालं, मी महात्मा जेव्हा प्रकाशित झाली हं, तेव्हा कोल्हापूर आकाशवाणीचे लोक मला अप्रोच झाले. बर. फोनाफोनी झाली ती. हं, हं, मी म्हटले वाचा, तेव्हा तिथे गोडबोले नावाचे ग्रस्त काम करत होते, गोविंद गोडबोले. हो, हा, तुम्ही ऐकून असाल. तर गोविंद गोडबोलेंची मुलाखत घेतलेली आपण. हा, त्यात ते त्यांनी म्हटलं असेल बघा. तर ते गोगो नावाने प्रसिद्ध आहेत. आम्ही त्यांना गोगोच म्हणायचो. हो, तर काय झालं, ते मला अप्रोच झाले, मी नाही अप्रोच झालो. बर. लेखकाने अप्रोच व्हायचं नसतं. हं, हं, हे त्या आकाशवाणी केंद्राची ही म्हणजे दृष्टी हं, हं, की नाही, ही कादंबरी ती गाजायला लागली ना. बरोबर. सो अहो, एक प्रसंग सांगण्यासारखा आहे मॅडम. बिलकुल. तिथं मी महालक्ष्मी मंदिरात एकदा गेलो होतो. हं, आता मी काही देवभक्त असा नाही आहे, पण ते सहज आपलं काहीतरी फिरत फिरत गेलो. तिथं मला एक पत्रकार ग्रस्त भेटला आणि त्यांनी माझी ओळख करून घेतली. अहो म्हणले, हे ग्रस्त आहेत जे जुन्या काळचे दिग्दर्शक आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. अच्छा, म्हटलं मग अरे बरं झालं म्हणले, ते आले देवदर्शनासाठी, येतात रोज फिरत संध्याकाळी, भेटूया म्हटलं. त्या माणसाची भेट झाली. काय ना, त्यांचं नाव विसरलं मी, ते दिग्दर्शक जुन्या काळचे. ते माझ्या पाया पडायला लागले. हं, काय कादंबरी लिहिली तुम्ही, अशी कादंबरी वाचली नव्हती. ते पाय मला अवघडल्यासारखं झालं ना. हं, मी त्यांना उभं केला, म्हटलं नका हो, पाया नका पडू. नाही म्हणलं, फार वगैरे.
तर सांगायचा मुद्दा काय की एवढा वयोवृद्ध माणूस माझ्या पायावर पडला, मला ते फारच अवघडल्यासारखं झालं. बरोबर. असं ते घडलं. नंतर मग गोविंद गोडबोलेंची भेट झाली, त्यांनी मग ते आकाशवाणी वाचनासाठी घेतली. इकडे सोलापूरला तेव्हा उत्तम कोळगावकर होते बर. आकाशवाणी केंद्रावर. ते माझे जुने मित्र, ते कविता लिहायचे ना, जंगल झडी वगैरे. तर त्यांनी आकाशवाणी सोलापूरवरून त्याचं क्रमशः वाचन घेतलं. इकडे आपलं कोल्हापूरला, तिकडे सोलापूरला, अच्छा. असं ते 2 वेळा झालं, 2 ठिकाणी. बर. असं ते. बर. सर, आजपर्यंत या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात, साहित्य क्षेत्रामध्ये, आणि मला वाटते पुरस्कारांची यादी तर खरं म्हणजे लंबी आहे, पण जर मुख्य पुरस्कारांचा जर उल्लेख करायचा असला तर आपण कोणकोणत्या काय पुरस्कारांचा कराल? झालं तसं म्हणाल तर महात्माला किंवा धर्मयुद्धाला असे मोठे पुरस्कार नाही मिळाले. अच्छा. परंतु मेहता पब्लिशिंग हाऊसनंच रणजित देसाई पुरस्कार त्या काळी सुरू केलेला होता, तो आजही आहे. अच्छा. तो मला मिळाला. बर. इकडं सांगलीकडे रातू पाटील परखड पुरस्कार म्हणून दिला जातो. काय, मग आमचे मित्र बाबुराव गुरव हेच ते करायचे, त्यांनी मला तो पुरस्कार दिला. नंतर स्नेहल तावरे, स्नेहवदन प्रकाशन पुणे याचे संचालक आहेत, त्यांनी मला गौरव ग्रंथ पुरस्कार असे काहीतरी त्याचं नाव आहे, तो पुरस्कार दिला. असे 8-10 पुरस्कार. शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार आहे, अच्छा, जो माझ्या समीक्षा ग्रंथाला मिळालेला आहे. असे काही 8-10 तरी पुरस्कार मला मिळाले. पण मी कधी कुठल्या पुरस्कारासाठी पुस्तक पाठवत नाही. द्यायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे. अच्छा. अनेकदा पुरस्कार हे गुणवत्तेवरच दिले जातात, यावर माझा भरोसा नाही. म्हणून मी कुठल्याही पुरस्काराला पुस्तक कधीच पाठवलं नाही आणि पाठवणार सुद्धा नाही. अच्छा. असा प्रकार आहे. असो. सर, तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर PhD जे केलं, तर मला हा प्रश्न खरं तर पहिल्यांदाच विचारायचा होता. पण सर, आपले PhDचे गाईड कोण होते आणि तो विषय कोणता होता? काय झालं, मी नोकऱ्या बदलत आलो ना. हा. आपलं दौंडला जेव्हा मी कॉलेजमध्ये हे इंटरव्ह्यू दिला, तो इंटरव्ह्यू घ्यायला आनंद यादव होते. अच्छा. आणि मुलाखती झाल्यानंतर ते परत निघाले. तर जाताना ते म्हणले, हां तुमचं सिलेक्शन झालंय म्हणले. बरं म्हटलं, सर थँक्यू. मग मी विचार केला, तर उदगीरला असताना की नाही गो कुलकर्णी, बर, ते माझे गाईड होते. तर त्याला दृष्टीचा त्रास होता. ते म्हणाले, मग तुम्ही दौंडला जाताय नोकरीसाठी, तर तिथे यादव आहे जवळ पुण्याला, तिथे भेटा ना त्यांना. अहो म्हटलं, सर त्यांनी माझं सिलेक्शन केलंय. मग मी यादव सरांना भेटलो. ठीक आहे म्हणले, मग यादव सरांनी माझी परीक्षा घेतली. हे वाचलंय का, ते वाचलंय का, अमुक वाचलंय का. मी म्हटलं हो वाचलंय. मग तुम्हाला गाईड करायची काही गरज नाही, तुम्ही कामाला लागा, मी तुमचं नाव नोंदणी बघून घेतो. बघा. आणि विषय होता र वा दिघे, कादंबरीकार र वा दिघे यांच्या कादंबऱ्या, असा तो विषय होता. मग मी त्या विषयावर काम केलं, PhD झालो र वा दिघ्यांवर. आणि नंतर ते पुस्तक पुन्हा मग मेहताने छापलं, कादंबरीकार र वा दिघे या नावाचं. आणि अशा रीतीने मग मी समीक्षेकडे जास्त वळलो PhDच्या निमित्तानं. आणि कादंबरीचं लेखन सुरूच होतं. हे कर्णावरची कादंबरी, महात्मा फुले यांच्यावरची कादंबरी, हे सुरूच होतं. आणि दरम्यान माझं कथालेखन, ललित लेखन हे पण चाललेलं होतं. असं बरंच काय जे जे सुचेल ते करायचं, आणि जे करायचं ते मनापासून करायचं, उगीच काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही. सर, मला इथे असं विचारायची इच्छा होते की जेव्हा तुम्ही त्या काळात जी PhD केली, तुमचे जे गाईड होते, आता तुमच्या मार्गदर्शनाखाली पण बऱ्याच मुलांनी MPhil केलेलं आहे, PhD केलेलं आहे. सर, तर तेव्हाचा काळ, तेव्हाचं कामाची पद्धत आणि आता याच्यामध्ये तुम्हाला तफावत नेमकी काय आढळते? काय होतं तेव्हा की नाही, तांत्रिक गोष्टींना फार महत्व नव्हतं. अगदी बरोबर. हा, म्हणजे जे करायचं ते सकस करायचं. आता काय झालेलं आहे की तांत्रिकतेला फार महत्व आलंय. नाव नोंदवणीनंतर इतक्या काळातच ती झाली पाहिजे. नंतर तुमचे काही लेख प्रकाशित झालेले असले पाहिजेत. बरोबर. ते बाकीच्या तांत्रिक गोष्टींना काही महत्व द्यायचं नाही, विषयाला महत्व द्या ना, ज्याच्यावर करतोय आपण. त्याला महत्व द्यायचं नाही. नंतर मग रेफरींकडे ते ग्रंथ जाणार, ते रेफरी भाव खात बसणार, काय त्यांच्या मागे लागायचं, असा सगळा प्रकार. अनेकदा ते रेफरी सुद्धा आर्थिक अपेक्षा धरतात. बरोबर. असा प्रकार आहे. आज हे सगळं असं ज्याला असं म्हणता येईल का बाजारू स्वरूप आलेलं आहे. म्हणजे आपण एक कमर्शियल. कमर्शियल. तर त्या काळी तसं नव्हतं. एक गुणवत्तेला महत्व. आणि गाईड सुद्धा
विद्यार्थ्याकडून अपेक्षा बाळगत नसतात. आता गाईड सुद्धा विद्यार्थ्याकडून अपेक्षा बाळगतात. अगदी आता ही परिस्थिती आहे. आमचा काळ गेला. आता आम्ही तर कधी कोणाकडून काही अपेक्षा बाळगली नाही, चहा सुद्धा मागितला नाही. तर असं सगळं काळ बदलतोय. कमर्शियलतेला महत्त्व येऊ लागलेलं आहे, अशी परिस्थिती आहे. बरोबर. सर, आज फक्त तुम्ही या साहित्य क्षेत्रात आहात आणि बरेच वर्षापासून कार्यरत हो. आहात, पण या व्यतिरिक्त तुमचे छंद किंवा आवड याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला मी आवडेल. मूळचा वर्ग चित्रकार. अच्छा मला चित्र काढायला फार आवडायचं अच्छा. आणि चित्र काढून मी मित्रांना वगैरे दाखवायचो, शिक्षकांना दाखवायचो, त्यांनाही आवडायचं. हा हा. पण नंतर मग ते मागे पडत गेलं आणि काय झालं, वडील शिक्षक, ते वाचनाची त्यांना फार आवड. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इयत्ता 8वीत असताना मी ययाती वाचली. अच्छा. ययाती. ययाती. आता एक वडिलांनी आणलेलं होतं पुस्तक, सहज हातात घेतलं, गोडी वाटत गेली, वाचत गेलो. मला शेजार पाजारचे लोक म्हणाले, अरे एवढासा पोरगा तू आणि जाडजूड पुस्तक वाचतो. काय नाही, मला आवडतात. तेव्हा मी मृत्युंजय वाचली 9वीत असताना. 10वीत असताना उषक काल, अशा मोठमोठ्या कादंबऱ्या ते आणायचे आणि मी वाचायचो. त्यातून मला ही साहित्याची गोडी लागत गेली. पुढे असं झालं, एकदा एक प्रसंग असा घडला. वडील म्हणाले, तुला मी UPSC MPSC ला बसवणार आहे. म्हणजे तसं काही मला सांगू नका, मी प्राध्यापक होणार आहे. अच्छा, म्हणजे तेव्हाच तुमचं हो. पिक्चर क्लिअर होतं. येत्या 10वीत असताना वडिलांना म्हणालो, अच्छा. मला ते MPSC UPSC काही सांगू नका, मी MA मराठी होणार आहे आणि प्राध्यापक होणार आहे. 10वीतला मुलगा. सर, पण सॉरी मी तुम्हाला इथे इंटरप्ट करते, पण सर इतकं क्लिअरिटी कशी होती तुमच्याकडे? हेच तर, ही वाचनातून आली ना. अच्छा. कारण साने गुरुजींचं ते श्यामची आई पुस्तकावर लिहिलेलं होतं. श्यामची आई साने गुरुजी कंसात MA. अच्छा. अरे म्हटलं MA त्या MA ला त्या काळात मी किंमत फार मोठी होती ना. आणि ते पुस्तकावर लिहिलेलं होतं टायटल, श्यामची आई, खाली लेखकाचं नाव साने गुरुजी, त्याच्या खाली MA. तेव्हा म्हटलं मला मी MA होणार आणि प्राध्यापक होणार, मला बाकी काय. मग एक काम कर म्हणले, मी शिक्षक आहे. शिक्षक तेवढं होऊ नको. वडील म्हणाले, कारण ते बदलीच्या नोकऱ्या, पगार फार तुटपुंजा असे. अशा परिस्थितीत मी ध्येयवादीपणे पेपर टाकले, पण MA झालो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या मनावर कुठेतरी परिणाम करत असतात. खरंच आहे. आणि हे सगळं माझ्या मुलांना माहित आहे. तर हे मी त्यांना हा संस्कार करत गेलो की बघा मी कसा धडपडलो. बरोबर. तुम्हाला धडपडायची गरज नाही, पण माझं ऐका. सर, आजच्या तरुण पिढीला जर साहित्याकडे जायचं आहे तर त्यांनी एक्झॅक्टली काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? काही नाही, वाचन आणि वाचनाला मर्यादा नाही. हिंदी वाचा, बरोबर, मराठी वाचा, इंग्रजी वाचा, सगळं जे तुम्हाला, मराठी हिंदी इंग्रजी तर आलंच पाहिजे. मराठी मातृभाषा म्हणून, हिंदी संपर्क भाषा म्हणून आणि इंग्रजी ज्ञान भाषा म्हणून, या तिन्ही भाषा. महात्मा फुल्यांनी सुद्धा हे सूत्र सांगितलं होतं की मराठी ज्ञान मातृभाषा, हिंदी संपर्क भाषा, म्हणजे आपण संपर्क म्हणजे बंगालमध्ये आपण गेलो तर हिंदीतून बोलू शकतो, आणि इंग्रजी ज्ञान भाषा, अशा तिन्ही भाषा पहिल्यांदा आल्या पाहिजेत. बाकीच्या भाषा आहेतच ना. बरोबर. तुम्हाला शिकायचं तर शिका, पण आयुष्य थोडंसं आहे, जेवढं शक्य आहे तेवढं घ्या आणि वाचन करा. अनुवादित साहित्य पण वाच. आता बघा गंमत अशी आहे बघा, देवदास सारखी कादंबरी, भारतामध्ये देवदास या कादंबरीवर आतापर्यंत 16 चित्रपट झालेले आहेत. अच्छा. आपल्याला ते 3च माहित आहेत. शाहरुखचा देवदास, दिलीप कुमारचा एक देवदास आणि KL सायगल त्याचा एक देवदास, असे 3च देवदास आपल्याला माहित आहेत. पण ऍक्च्युअली 16 सिनेमा झालेले आहेत त्या भाषांमध्ये, त्यांचे आपल्याला माहिती पण नाही. असं ते म्हणजे वाचन आणि म्हणजे निरीक्षण काय उत्तम अशा प्रकारचं. मग शिल्पकला असेल, चित्रकला आहे, जाणून तरी घ्या ना. तुम्ही शिल्पकार होऊ नका, पण शिल्पकला जाणून तरी घ्या. चित्रकला जाणून घ्या कशी केली जाते. RK लक्ष्मणचा ते चित्र पाहिल्याशिवाय मला रात्री झोप येत नसे. अच्छा. त्यामध्ये तो काय म्हणतो, मार्मिक अशा प्रकारची ती RK लक्ष्मणची चित्र असायची. बरोबर. आता ती बंद झाले का काय मला कल्पना नाही, काय नाही, असं ते आहे. अच्छा. सर, आजच्या तरुण पिढीला साहित्याकडे आकर्षित करण्यासाठी लेखकांनी आणि समाजाने कोणती भूमिका वठवावी असं आपल्याला वाटतं? काय उत्तम अशी ग्रंथालय सुरू केली पाहिजेत, उत्तम अशी, आणि त्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या कादंबऱ्या, क्वालिटीचं
गुणवत्तेचं असं साहित्य त्यांनी आणलं पाहिजे, ठेवलं पाहिजे. मग हळूहळू वाचक आपोआप आकर्षित होतो. चांगलं. आता अनेक ग्रंथालय शहरांमध्ये आहेत, पण त्यामध्ये गेलं तर अत्यंत सामान्य दर्जाचे लेखक असतात. वाचकांची अभिरुची बिघडते. उलट चांगले ग्रेट लेखक घ्या ना, आहेत, पण ते ग्रंथालयवाल्यांना पण ते माहीत नसतं आणि त्यामुळे वाचकांना माहीत होत नाही. असा तो प्रकार आहे. काय तर ते मला हे म्हणायचं की उत्तमोत्तम साहित्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं ते आहे. बरोबर. पण अनेकदा तसं होत नाही. सर, आजपर्यंत आपण इतकं साहित्य लिहिलेलं आहे, कादंबऱ्या झाल्या, कविता संग्रह. आपल्याला वाचकांपर्यंत नेमका कोणता संदेश पोहोचवायचा आहे किंवा आपल्याला याबद्दल काय सांगता येईल? हेच की उत्तम साहित्याकडे त्यांचं लक्ष वळवलं पाहिजे, त्यांनी वाचलं पाहिजे. पण आता काय झालेलं आहे, मोबाईल युगामुळं वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. अगदी. कुठेतरी त्याच्यावर मर्यादा पडली पाहिजे. अहो, लहान मुलांना सुद्धा कुठेतरी, आता मी असं ऐकतो की पेरेंट्स लॉक आलंय म्हणे मोबाईलला. बरोबर. ते लॉक तोडून ते मोबाईल बघतील, इतके बदमाश झालेत. म्हणजे वाचनाकडे मुलांना वळवणं हे पालकांचंही कर्तव्य आहे. बरोबर आहे. त्यासाठी पालकांनी पुस्तकं चांगली वाचली पाहिजेत आणि त्यांना गोडी लावली पाहिजे. माझे वडील वाचक होते म्हणून मी वाचक झालो. ते उत्तम पुस्तकं घरी आणायचे. अच्छा. हा, तर उत्तम साहित्याची गोडी लावणं हे गरजेचं आहे. बरोबर. आता आज सुद्धा इतके गल्लाभरू चित्रपट येतात. अरे, राज कपूरचे चित्रपट बघा ना, काहीतरी तुम्हाला शिकायला तरी मिळेल, काहीतरी नवीन मिळेल, वेगळं मिळेल. आता ते नवीन वेगळं राहिलेलं नाही आम्हाला, तर त्यांना नवीन आहे ना. तर उत्तमोत्तम साहित्य, मग ते चित्रपट असेल. चार्ली चॅप्लिनचे चित्रपट बघा ना, किती ग्रेट आहेत. ते कधी काळी होऊन गेले, पण आजही ते चित्रपट उत्तम आहेत, मनाला मोह घालतात. तर असं ते सगळं जे चांगलं आहे ते वाचकांपर्यंत, मुलांपर्यंत विशेषतः न्यायची गरज आहे. बरोबर. त्यांच्या हातातून मोबाईल बाजूला गेले पाहिजेत, असं काहीतरी केलं पाहिजे. सर, आज आपण इथे आलात आणि आपण विविध विषयांवर अगदी बोललो सविस्तर. पण मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुण पिढी आहे, जी साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिते किंवा एखादा चांगला कवी किंवा लेखक जर त्याला व्हायचं आहे, तर त्याला आपण काय संदेश द्याल? हाच की साहित्य उत्तमोत्तम वाचा म्हणजे तुम्ही उत्तम लिहाल. बरं. हे की नाही, उत्तमोत्तम ऐका म्हणजे तुम्ही उत्तम बोलाल. हे की नाही, वक्ता काय असा आकाशातून पडत नाही, त्याला अभ्यास करावा लागतो. तो अभ्यासाने केला पाहिजे. लेखकाने उत्तम वाचलं पाहिजे आणि मग लेखनाला प्रवृत्त झालं पाहिजे. नुसतं लिहित सुटलं म्हणजे काय, अनेक असेच आहेत नुसतेच पानं भरतायत, त्याला अर्थ नाही. तर तुम्ही आधी जसं मल्ल हा मेहनत करतो तेव्हा कुठे त्याला कुस्ती जिंकता येते, आपोआप होत नाही. ते त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तर हे कष्ट लेखकाला सुद्धा घेतले पाहिजे आणि त्यासाठी त्याला पालकांनी, शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता तसं होत नाही. अनेकदा पुस्तक घेऊन बसतात, अनेकदा पालक मुलांना शिवाय देतात, गोष्टींची पुस्तक वाचत बसतात. असं आहे की नाही, अभ्यास करा. अरे, अभ्यास तर कराच नाही कोण म्हणतो. पण आता बघा, एक प्रसंग तुम्हाला सांगतो. काय झालं, माझ्या मुलाला मी, तो लहान होता तेव्हा गोष्टींची पुस्तकं द्यायचं, चांदोबा वगैरे असं. मग माझी कन्या मोठी होती, ती मला म्हणायची, हा गोष्टींचीच पुस्तक वाचत बसतो. मी म्हणालो, अगं, गोष्टींची पुस्तकं वाचक बिघडत नाही, त्यामुळे भाषा तयार होते. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला सर्व क्षेत्रातील सर्वांगीण वाचनावर भर द्यायला हवा आणि संस्कार बरोबर तो पडला पाहिजे. अभ्यास आहेच ना, बरोबर, पण म्हणून काही गोष्टी वाचू नयेत का, चांगल्या गोष्टी. आता आमचं मन तुम्हाला सांगतो चांदोबाच्या गोष्टीवर पोचलं गेलं नाही की नाही. आता चांदोबा आहे, आजही आहे, पण तो त्या क्वालिटीचा आहे का याविषयी मला शंका आहे. बर सर, आज आपण इथे आलात, आपण साहित्य क्षेत्रात इतके वर्षांपासून कार्यरत आहात, इतके कविता संग्रह, कादंबरी सगळं लिहिलेलं आहे. तर आज आपण इथे आलात त्यानिमित्ताने आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. अगदी, थँक्यू, नमस्कार.